आज एखाद्या शहरात मोठं बंदर असेल तर आपल्याला काही विशेष वाटत नाही. पण 4500 वर्षापूर्वी गुजरातमध्ये एक असं शहर होतं जिथे समुद्राच्या भरती ओहोटीचा उपयोग करून बोटींसाठी खास जलरचना तयार करण्यात आलेली. आणि या शहराचं नाव होतं लोथल. नमस्कार, मी स्नेहल आणि साहित्य मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. लोथलमधील सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे तब्बल 217 मीटर लांब आणि 26 मीटर रुंद असलेले एक विशाल जलकुंडासारखे बांधकाम, ज्याची ओळख पुरातत्त्वज्ञांनी टायडल डॉकयार्ड म्हणजे भरतीच्या पाण्याचा उपयोग करणाऱ्या बंदरांची रचना म्हणून केली आहे. भरती आली की पाणी आत येऊ शकत होतं आणि या रचनेमुळे पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याची व्यवस्था असावी. म्हणजे आजच्या आधुनिक बंदरांमध्ये जे काम तंत्रज्ञानाच्या मदतीने होतं त्यामागची मूलभूत कल्पना हजारो वर्षापूर्वी इथे वापरली जात असावी. पण लोथलची गोष्ट फक्त त्या बंदरापुरती मर्यादित नाही. इथे मणी बनवण्याची कारागिरी, माल साठवण्याची जागा, शिक्के, समुद्री शंख आणि दगडी नांगर सापडले आहेत. काही पुरावे तर लोथलचे संबंध पर्शियन गल्फ आणि मेसोपोटेमियासारख्या दूरच्या प्रदेशांशी जोडतात. म्हणजे इथे वस्तू तयार होत होत्या, साठवल्याही जात होत्या, दूरच्या प्रदेशांशी व्यापारही होत असावा. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, आजची साबरमती नदी लोथलपासून 20 किलोमीटर दूर आहे. पण 2024मध्ये झालेल्या संशोधनानुसार हजारो वर्षापूर्वी साबरमतीचा एक प्राचीन प्रवाह लोथलच्या जवळून जात असावा. त्यामुळे लोथलच्या जलमार्गाशी आणि समुद्री व्यापाराशी असलेल्या संबंधाला आणखी एक आधार मिळतो. या रचनेला खरंच बंदर म्हणायचं का, यावर पुरातत्व विश्वात चर्चा झाली. त्यामुळे जगातलं पहिलं बंदर असं ठामपणे म्हणण्यापेक्षा पुराव्यांवर बोलणं योग्य. पण एक गोष्ट नक्की, 4500 वर्षापूर्वी लोथलमध्ये शहर नियोजन, जलव्यवस्था, उत्पादन, साठवणूक आणि दूरवरचा व्यापार हे सगळं एकाच ठिकाणी जोडलेलं दिसतं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लोथल हे फक्त एक प्राचीन शहर नव्हतं, ते हडप्पा संस्कृतीचं एक भन्नाट व्यापार केंद्र होतं. इतिहास म्हणजे फक्त जुन्या इमारती नाहीत. कधी कधी ते आपल्याला सांगतात की आपण किती पुढे आहोत. हे समजण्यासाठी कधी कधी हजारो वर्ष मागे जावं लागतं. आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी साहित्य मराठीला नक्की फॉलो करा.